विद्यार्थ्यांचे म्हणजे 8वीच्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी आपल्या क्लासमध्ये स्वागत करतो। आणि आता आपण पहिल्या दिवशी जो पहिल्या तासाला पाहिलं होतं परिमेय व अपरिमेय संख्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते पाहिलं होतं, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय पाहिलं होतं, आणि त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते पण पाहिलं होतं। पण संख्या रेषेवर दाखवत असताना तुम्हाला लक्षात आलं नसेल तर तुम्ही परत विचारू शकतात। आता आज आपण त्याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या आहेत, या संख्यामधली परिमेय संख्येची तुलना। तर यातला पहिला मुद्दा आहे परिमेय संख्येची तुलना किंवा परिमेय संख्याचा क्रमसंबंध। परिमेय संख्येचा क्रमसंबंध। आता क्रमसंबंध कसा, तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी आपण संख्या रेषा जर पाहिली तर संख्या रेषेवर तुम्हाला संख्या कशा कुणीकडून कुणीकडे वाढत जातात हे पाहता येईल, बरोबर आहे। ही संख्या रेषा समजा, या संख्या रेषेवर हे 0 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपण इकडं प्लस घेतो हे, बरोबर आहे, हे असं। आणि या साईडला आहे ते -1 -2 -3 -4 -5 -6। तर संख्या रेषावरती बघा, आता उजवी बाजू ही झाली धन, डावी आहे ती ऋण। मग उजवी बाजू धन म्हणजे 7 मोठं आहे 6 पेक्षा, किंवा 6 लहान आहे 7 पेक्षा, 5 लहान आहे 6 आणि 7 पेक्षा, 4 लहान आहे 5 7 पेक्षा, पुन्हा 3 लहान आहे 4 पेक्षा 5 पेक्षा 6 पेक्षा 7 पेक्षा। तसं हे 2 लहान, परत 1 लहान, 0 लहान, -1 लहान, -2 लहान, -3 लहान, -4 लहान, -5 लहान। बघा आता इथं जर पाहिलं आपण तर हे 7 ही संख्या आहे ती 7 पेक्षा 6 लहान आहे, 6 पेक्षा 5 लहान आहे, 5 पेक्षा 4 लहान आहे, 3 लहान आहे, 3 पेक्षा 2 लहान आहे, 2 पेक्षा 1 लहान आहे, 1 पेक्षा 0 लहान आहे, 0 पेक्षा 1 -1 लहान आहे, -1 पेक्षा -2 लहान आहे, परत -2 पेक्षा -3 लहान आहे, -3 पेक्षा -4 असं -5 त्याच्यापेक्षा लहान झाली। तर अशा प्रकारे बघा तुम्हाला लक्षात येईल की इकडे हे संख्या कमी कमी होत जातात, म्हणजे संख्याचा क्रम जो आहे तो कसा आहे, तो उजवीकडून डावीकडे कमी कमी म्हणजे लहान 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 होत जातात। तर त्याच्या उलट इकडून जर पाहिलं आपण तर -6 लहान आहे, म्हणजे आता -6 पेक्षा -5 मोठा आहे, -5 पेक्षा -4 मोठा आहे, -4 पेक्षा -3 मोठा आहे, -3 पेक्षा -2 मोठा आहे, -2 पेक्षा -1 मोठा आहे, -1 पेक्षा 0 मोठा आहे, 0 पेक्षा 1 मोठा आहे। अशा पद्धतीने उलट म्हणजे डावीकडून उजवीकडे संख्या वाढत जातात, उजवीकडून डावीकडे संख्या लहान होत जातात, हे लक्षात घ्या। आणि मग याचाच विचार करून आपल्याला पाहायचं आहे की ऋण संख्या आली धन संख्या, तर ऋण संख्या धन संख्येपेक्षा लहानच असणार, धन संख्या ऋण संख्येपेक्षा मोठीच असणार। आता हे एक उदाहरण पाहिलं आपण। आता याच्यामध्ये आपण आता क्रमसंबंध म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय आपण पाहिलं होतं, पी/क्यू किंवा या स्वरूपात मांडता येणाऱ्या संख्यांना आपण परिमेय संख्या समजलं होतं। तर आता एक संख्या आपण उदाहरण पाहूया, -7/9 आणि 4/5 ह्या दोन परिमेय संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत। या दोन परिमेय संख्या दिल्यानंतर ह्या दोनच परिमेय संख्येमध्ये लहान कोणती मोठी कोणती हे ठरवायचं आहे। तर आता आपण ठरवत असताना पाहायच्यामध्ये तिरपा गुणाकार करायचा आहे, पहिला गुणाकार हाच आला पाहिजे, दुसरा गुणाकार हाच आला पाहिजे, लक्षात घ्या। म्हणजे पहिला गुणाकार कुठला असला पाहिजे तर -7 आणि 5चा, आणि दुसरा गुणाकार कुठला पाहिजे तर याचा गुणाकार पाहिजे। तर अशा प्रकारे हे गुणाकार पहा तुम्ही। मग आता हे गणित पहा, -7/9 आणि 4/5 हे असं -4/मध्ये +4/5 आहे। आता तुम्हाला लक्षात येत असेल किंवा पहिली संख्या निश्चितच ऋण आहे, म्हणजे ती लहान आहे 4/5 पेक्षा। पण तर हे कसं ठरवायचं, तिरपा गुणाकार करा अगोदर हा, -7 × 5 -7 35 आलं, 9 × 4 9 × 36 आलं। पाहता -35 लहान आहे 36 पेक्षा। मग आता पहा, पहिला जर गुणाकार लहान आला तर पहिली संख्या लहान, बरोबर आहे, म्हणजे पहिला गुणाकार लहान आला हा म्हणजे पहिली संख्या लहान, आणि म्हणून 7/9 लहान आहे 4/5 पेक्षा। अशा प्रकारे त्यातला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। म्हणजे जर समजा आता तुम्ही पाहिलं a/b आणि c/d अशा दोन संख्या असतील, परिमेय संख्या असतील, तर याचा गुणाकार नंबर 1 ला a × b म्हणजे a × d, याचा तिरपा गुणाकार काय आला a × d, आणि जर b × c पेक्षा लहान आलं किंवा पहिल्यांदा आपण असं मोठं धरूया म्हणजे लक्षात येण्यासारखं आहे, ad म्हणजे तिरपा गुणाकार a आणि d आणि b आणि c दोन संख्या आहेत, abc ह्या संख्या आहेत त्यातल्या, म्हणजे a/b आणि c या परिमेय संख्या आहेत। तर ad याचा गुणाकार bc पेक्षा मोठा आला तर
या ठिकाणी ए छेद बी मोठं आहे सी छेद डी पेक्षा. गुणाकार पहिला मोठा आलाय म्हणून पहिली संख्या मोठी. दुसऱ्यामध्ये ए गुणिले डी लहान आहे बी गुणिले सी पेक्षा. तर आता मात्र ए छेद बी लहान आहे सी छेदामध्ये डी. बरोबर आहे. ए छेद बी लहान आहे सी छेद डी पेक्षा, कारण पहिला गुणाकार लहान आलेला आहे जसं इथं आलं होतं पाहे. ओके. आणि तिसरा जो प्रकार आहे तो ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असेल तर मात्र ए छेद बी बरोबर सी छेद डी अशा दोन्ही संख्या समान असतात हे लक्षात घ्या. म्हणून पहिला गुणाकार मोठा आला दुसऱ्या गुणाकारापेक्षा तर पहिली संख्या मोठी दुसऱ्या संख्येपेक्षा. पहिला गुणाकार लहान आला दुसऱ्या संख्येपेक्षा गुणाकारापेक्षा तर पहिली संख्या लहान दुसऱ्या संख्येपेक्षा. पहिला गुणाकार आणि दुसरा गुणाकार दोन्ही बरोबर तर ते दोन्हीही संख्या बरोबर. लक्षात आलं. तसं यातलं पहिलं गणित आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहिलं. आता हे कसं ठरवायचं तर याच्यावरून तुम्ही ते ठरवू शकता. आणखीन एखादं गणित बघा दुसरं -7 छेदामध्ये 3 आणि -5 छेदामध्ये 2. आता मात्र दोन्ही संख्या मायनस आहेत. मग आता नेमकं कोणती मोठी कोणती छोटी म्हणलं तर तुम्हाला याचा वापर करून तुम्हाला ते ठरवता येईल. पहिला गुणाकार -7 गुणिले 2. आता याच्या छेदात +2 धरायचं असतं. अंशामध्ये मायनस धरायचं कधी पण छेदात धरायचं नाही. मग 7 दुनी 14 पण मायनस गुणिले प्लस मायनस आणि 3 गुणिले -5 5 त्रिक 15 हे मायनस. आता थोडं लक्षात घ्या. -14 आणि -15 असं जर संख्या रेषेवर दाखवलं असतं तर इकडं किती आलं असतं -12 -13 -14 -15. तर पहा कुठलीही संख्या दोन संख्या घेतल्या तर -12च्या डावीकडच्या सगळ्या संख्या -12 पेक्षा लहान. तसं आता -14 इथं आहे. -14च्या डावीकडे -15 आहे म्हणजे -15 हे लहान आहे 14 -14 पेक्षा. तुम्हाला संख्या जर दिसत असल्या 14 आणि 15 मोठ्या लहान पण तो मायनस चिन्ह असल्यामुळं -15 हे -14च्या डावीकडे येतं. आणि आपण आता संख्या रेषेवर पाहिलं की डावीकडं लहान लहान होत जातात संख्या ते मुद्दाम सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल -14 मोठं आहे -15 पेक्षा. बरोबर आहे. मग पहिला गुणाकार मोठा आला म्हणजे -7/3 मोठं काय आलं -5/2 पेक्षा. हे झालं त्यातलं दुसरं गणित. बरोबर आहे. कळलं. लक्षात आलं. कारण याचा तिरपा गुणाकार करायचा आणि तिरपा गुणाकार अशा पद्धतीने आला तर पहिला गुणाकार मोठा आला म्हणजे पहिल्या गुणधर्मानुसार पहिली संख्या मोठी. आणखीन एखादं गणित तुम्हाला बघायचं तर बघू शकता. आता तुम्हाला सराव संच 2.2 मध्ये हे गणित आहेत. -7 छेदामध्ये 11 -3 छेदामध्ये 4. इथं तसंच आहे. -7 गुणिले 4 बरोबर -7 चोक 28 आणि 11 गुणिले -3 म्हणजे -11 3 33. आता बघा -33 आणि -28. आता -28च्या डावीकडे -33 येतंय म्हणून -28 मोठा आहे -33 पेक्षा. आणि म्हणून पहिली संख्याच मोठी आहे दुसऱ्या संख्येपेक्षा अशा पद्धतीने लिहायचं. ठीक आहे. तर असं हे तुम्हाला लहान मोठेपणा ठरवता येईल. एखादं आणखीन एक उदाहरण तुम्हाला लास्ट घ्यायचं असेल तर तुम्ही बघू शकता. किती उदाहरणं घेतले तर तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. आणि हे चौथं गणित मी सांगतोय तुम्हाला. आता समजा 2 छेदामध्ये 5 आणि 3 छेदामध्ये 8 आहे. बरोबर आहे. आता आपल्याला जर 3 छेदामध्ये 2 जरी पाहिलं तर चालतंय. पाहून घेता याचा तिरपा गुणाकार दोन्ही प्लस घेतलेत मी. आता 2 दुनी 4 आणि 5 त्रिक 15. आता 4 आणि 15 दोन्ही धनसंख्या आहेत. 15च्या डावीकडे 4 असणार आहे. 15 इकडे नंतर इकडे 4 असणार आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी 4 मोठं लहान आहे 15 पेक्षा म्हणजे 2/5 लहान आहे 3/2 पेक्षा. असं आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागेल. तर हे असं लिहायचं आहे तुम्हाला. सराव संच 2.2 मध्ये हे गणित सोडवायचं आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे ग्रुपवरती. कळलं. लक्षात आलं. आता याच्यानंतर पुढं आणखीन एक आपल्याला पॉईंट पाहूया आपण आज लगेचच. म्हणजे तुम्हाला त्यातला दुसराही अभ्यास लगेचच क्लिअर होईल. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला परिमेय संख्याचे दशांश रूप परिमेय संख्येचे दशांश रूप. आता परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे काय आपण P/Q या स्वरूपात होतं ना आपल्याला. तसं तर 4 छेदामध्ये 5 आहे. याला भाग द्यायचा आहे. 4ला भाग द्यायचा असेल आपल्याला 5 ने. भाग जात नाही. शून्याचा द्यावा लागेल. कारण का जात नाही कारण 4 हे 5 पेक्षा लहान आहे. भाग जात नसतो. मग शून्याचा भाग द्यायचा. मग आता ह्याच्या पुढे पॉईंट दिला की आपल्याला माहिती आहे असं पुढे 0 0 0 असं भरपूर असे घेता येतात. हे आता पाहणारच होतं आपण. मग आता हे 4 आलं. 4 मधून 0 गेलं 4च. आता पॉईंट द्यावा लागेल तर पुढचं 0 पॉईंटच्या पुढचे 0 पुढे येतील. मग पॉईंट दिल्यामुळे 40 झाले.
मग 5 8 40, हे बघा 40 40 0 झालं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते म्हणजे 0.8 असं त्याचं उत्तर आलं. याला आपण परिमेय संख्येचे दशांश रूप असं म्हणलेलं आहे पहिलं गणित. परंतु प्रत्येक वेळेसच असं काय पूर्ण भाग जातो इथं कारण पूर्ण भाग गेला बाकी शून्य आली आता पाहिलं आपण, पण प्रत्येक वेळेसच अशी बाकी शून्य येईल असं काही नाही. मग तसं दुसरं गणित पाहिलं आपण 3/2 3 ला जर 2 ने भागला आपण, आता बे भाग जाईल, 1 उरलं. ह्याच्या पण पुढे आपल्याला असं 0.200 येत होतं, पण आता 1 उरलंय. 1 2 पेक्षा लहान आलं मग पॉईंट द्यावा लागेल. आता वरचा 0 आला, 10 आलं. किंवा आता आपण इथं पाहिलं तर बे पंचे 10, मग 10 - 10 आलं 0, राईट. मग इथं पण किती आलं उत्तर 1.5. याला पण बाकी शून्य आली, पूर्ण भाग गेला. ओके. परंतु प्रत्येक गणितालाच असं पूर्ण भाग जातो असं नाही. आणखीन एक गणित बघा, तुम्हाला वाटलं तर 6/मध्ये आपण जर किंवा 2/3 असं एखादं गणित घेतलं, सोपं घ्या तुम्हाला. तर 2/3 म्हणलं की या 2 ला 3 ने भाग द्यायचा. आता भाग जात नाही, शून्याचा भाग द्या, हे 2 आलं. इथं पॉईंट दिल्यानंतर पुढे असे शून्य किती पण घेता येतं तुम्हाला. पॉईंट दिलं 20 झाला. आता मग 3 सख्ख 18, किती उरले 18, 20 मधून 18 गेले, 2 उरले. वरचा एक शून्य आला, 20 झाले. परत 3 सख्ख 18, परत 2 उरले, 20 झाले. परत 3 सख्ख 18 आणि परत किती उरले 2च, परत 20. हे काही थांबणार नाही, म्हणजे 0.666666 आलं. मग याचं उत्तर येते 0.666 असं करता येईल. किंवा आता ह्याला लिहिण्याची पद्धत आहे पुढं, ते तुम्हाला आणखीन 1-2 गणित घेतल्यानंतर बघूया आपण. आणखीन एक गणित बघायचं तुम्हाला वाटलं तर चौथं, की 12/7. हे मजेशीर गणित. आता बघा थोडंसं, हे 12/7 आहे. तर पॉईंट आधीच देऊन मी पुढं 0 घेतो. आता आपल्याला 0 लागणारच आहे. मग आता परत पुढं पाहायचं, 7 1 7, 12तून 7 गेले, 5 उरले. आता 5 7 पेक्षा लहान आहे, भाग जात नाही, आणि म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, पॉईंट द्यावा लागेल. पॉईंट दिल्यामुळं आपल्याला वरचा 0 घेता येतो. आता झालं 50. ओके. मग आता 50ला भाग देण्यासाठी 7 7 49, 1 उरलं आहे की नाही, 1 उरलं. परत आता एकदा पॉईंट दिल्यानंतर पुढचा अंक प्रत्येक वेळेस उतरता येतो, 10 झालं. परत एक 7 1 7, म्हणजे किती उरले 3. ओके, 30 झाले बघा. आता मग 7 चोक 28, किती उरले 2. 28 गेले 30 मधून, 2 उरले. परत वरचा 0 आला, 20 झाले. 7 2 14, म्हणजे किती उरले 6. 20 मधून 14 गेले, 6 उरले. परत वरती 0 दिला, 60 झाले. मग 7 8 56 आहे की नाही, 7 8 56, किती उरले 4. 40 झाले. बरोबर आहे. 40 म्हणजे 7 5 35, परत किती उरले 5, 50 झाले. मग आता पहा, 50 आलं म्हणजे इथं 50 आलेले, म्हणजे आता पुन्हा हेच भागाकार चालणार आहे. परत हाच भागाकार इथं, परत इथून इथंपर्यंत थांबणार, म्हणजे हे चालूच राहणार आहे, हे थांबणार नाही. म्हणजे याचा भागाकार 1.71428 एवढा पूर्णपणे असा गटच्या गट. म्हणजे इथं पुढे काय येणार, 71428 71428 असं कंटिन्यू चालणार आहे, पण ते थांबणार नाही आणि बाकी पण 0 येणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला इथं हे सगळं असं लिहिण्यापेक्षा आता इथं याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, 1.71428. ओके, म्हणजे 1.71428. तर अशा प्रकारचा हा भागाकार आपल्याला इथं करता येतो. मग आता पहा, या संख्या अशा पुढं पुढं चालू आहेत. मग इथं हा ग्रुपच्या ग्रुप येतो. इथं कसं होतं, एकच अंक 6 6 6 6 येत होता. मग इथं मात्र 7 1 4 2 8 5 असा ग्रुपच्या ग्रुप पुढं यायला लागलेला आहे. म्हणून याला आपल्याला असं लिहिता येतं की याच्या डोक्यावरती एक तर डॉट देता येतं, किंवा याला 0.6 करून डोक्यावरती अशी एक आडवी रेषा मारता येते. इथं पण तसंच करावं लागेल इथून इथपर्यंत. याचा अर्थ असा आहे, याच्या डोक्यावरती 7 1 4 2 8 5 या संख्येच्या डोक्यावर मी आडवी रेषा मारले, म्हणजे असाच पुन्हा गट पुढं कंटिन्यू आहे, हा न थांबणार आहे. इथं पण 6 6 6 6 असं थांबणार आहे, असं आपल्याला निश्चित करता येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 12/7 भागाकार 1.71428 म्हणजे दशांश रूप या संख्येचं, हे या संख्येचं दशांश रूप परिमेय संख्येचं, ही पण परिमेय संख्या आहे. कारण प्रत्येक संख्या p/q या स्वरूपात आहे. त्याला भागाकार दिल्यानंतर पॉईंट मध्ये भागाकार येतो, आणि तो पॉईंट मधला भागाकार म्हणजे त्याचं दशांश रूप आहे. ओके, हे दशांश रूपामधील ह्या संख्या तुम्हाला असे लिहिता यायला पाहिजे. तर इथं याला आपल्याला कंटिन्यू करता येतं, फक्त 0 द्यायचं आणि 0च्या डोक्यावरती 1 द्यायचं, म्हणजे
0.8000, इथं पण 1.5 आहे, याला पण आपल्याला असं कंटिन्यू करतो. तर इथं 8 वर आणि 5 वर रेषा येणार नाही हे लक्षात घ्या. 0 वर येईल, फक्त 0 आपल्याला रिपीट मध्ये आणता येतं. म्हणजे ही खंडित मान्य होती, इथं 8 थांबलं काय त्याच्या पुढे चालू नव्हतं. ही मात्र अखंडित होती, कारण 6 6 6 6 थांबणार नाही, हे पण थांबणार नव्हतं. पण हे खंडित होतं आणि हे अखंडित होतं. मग याला आपण खंडितला अखंडित पण आणू शकतो, जसं इथं दाखवलं तसं. पण इथं तुम्हाला असं करायची गरज नाही सध्याच्याला. तुम्हाला जे आलेलं आहे तेच लिहायचंय, या पद्धतीने भागाकार लिहायचा आहे. आता हे गणित तुम्हाला मी सांगितलेले आहे ते सर्व 1.3 या सराव संचामध्ये आहेत. आता थोडासा सराव संच पुढं लगेच चाललेला आहे बघा. एक एक चॅप्टर होत जाईल, त्यामुळे मला रोजचे रोज सोडवा आणि सोडून मला पाठवा. आता मी तुम्हाला 3 अभ्यास या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 3ही अभ्यास मला सोडून दाखवायचे, वह्यावरती लिहून ठेवायचे, आपली वही कंप्लीट करायची आहे. लक्षात घ्या, कधीही तुम्हाला याच्यावरती टेस्ट दिली जाईल, ते टेस्ट सोडून तुम्हाला परत मला पेपरला व्हॉट्सअपला ग्रुपला टाकायचं आहे. ते पेपर तपासून तुम्हाला मार्क देऊन परत मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने परिमेय व अपरिमेय संख्या पाहत असताना आपण पहिल्या तासाला जे पाहिलं होतं ते पहिला तास समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिला तास पाहावा लागेल. नंतर हा पाहिल्यानंतर लक्षात येईल, कारण तुम्हाला पहिला तास पाहिला तर दुसरा तास समजणार आहे. पहिला तास नाही पाहिला तर तुम्हाला ते समजणार नाही. त्यासाठी तुम्ही रोजचे रोज तास पाहत चला. जेव्हा केव्हा टाकले जातील तेव्हा तुम्ही पहा. परिमेय व अपरिमेय संख्येमध्ये नैसर्गिक संख्या पाहिल्या आपण, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या पाहिल्या, पूर्णांक संख्या पाहिल्या आणि परिमेय संख्या पाहत आहोत आपण. लक्षात आलं. परिमेय संख्येमध्ये आपण परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या त्या पाहिल्या. संख्या रेषेनंतर त्याची तुलना कशी करायची, म्हणजे क्रमसंबंध परिमेय संख्येचा कसा तो पाहिलेला आहे. आणि परिमेय संख्येचं दशांश रूप कसं करायचं तेही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आजच्या तासाला एवढं पुरेसं आहे. तुम्ही निश्चितच पुढचा सराव संच 1.3 पर्यंत मला सगळं सोडून पाठवताल याची अशी अपेक्षा करतो. त्या ठिकाणी थांबतो. ओके.